शेतकरी बांधवांनो, 89 मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। मित्रहो, काल सोलापूर बाजार समितीमध्ये 29,000 क्विंटल इतकी कांद्याची आवक होती। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 लाख क्विंटल इतकी कांद्याची आवक होती। आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अंदाजे 31 ते 32,000 क्विंटल इतकी आवक आहे। आज आवकेमध्ये वाढ झालेली आहे आणि या आजच्या मालामध्ये बहुतांश माल हा कच्चा नुकताच कापून मार्केटला आणलेला आहे। त्यामुळं तरी देखील मार्केट आवक ही एकूण कमी असल्यामुळं टिकून आहे। तर पाहूया मित्रांनो आजचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिलाव। पंचायत हो काय बोलू लक्ष्मणराव हो चढा कोण आहे 31 पावणे 3,000 झाले का पावणे 3,000 रुपये 24 24 रुपये अरबी 24 रुपये 24 हा कोण आहे 24 रुपये मला 24 जाऊ दे 50 21 सव्वा 21 साडे 21 साडे 15 पावणे 16 सव्वा 16 साडे 16 पावणे 17 17 रुपये टीची बोलो 17 रुपये किलो 17 रुपीज पर केजी। 13 मार रहे हैं 200 10 रुपये 50 पैसे किलो 10.5 पैसे पर केजी 10.5 1,000 रुपये 1,000 देगा 1,000 ये में तो 1,000 350 11 सवा 11 साढ़े 11 12 साढ़े 12 साढ़े 13 14 साढ़े 14 1,500 रुपये 1,500 रुपये एनएसबी करो 15 रुपये किलो 15 रुपीज पर केजी 3,000 रुपये 3,000 रुपये 2800 रुपये 28 रुपये किलो 2800 रुपये 28 रुपीज 31 रुपये किलो 31 रुपीज पर केजी। 17 रुपये किलो 17 रुपीज पर केजी। हे तिथे घेतलं मोठा माल आहे तुला एक पॉकेट आहे 2021 22 23 23 24 24 बोला 1,000 11 12 13 14 15 बारीक माल का ऑर्डर 1,500 रुपये 1,000 बोला 18 2000 50 21 साढ़े 21 22 2200 रुपये 22 रुपये किलो 22 रुपीज पर केजी। काय आता दिसतंय 2,050 2,025 2050 2050 21 मोटा जाना 21 सारे भाई 26 सारे भाई 26 सारे भाई 26 सारे भाई 26 जाने
भाई 2400 भाई 28 रुपये 2900 रुपये 2900 रुपये हो साहब 3000 बाय 3000 बाय 3000 बाय 3000 बाय हो ना हमने तो 2400 रुपये 2400 रुपये 25 2500 जाने 2500 रुपये 2500 रुपये 2500 रुपये 37 रुपये किलो 37 रुपीज पर केजी पंजाबी बोलो कुर्बानी दे रही है अरे गाड़ी भरती नहीं एमटीसी बोलो से 3000 गोला मान गोला मान दो का मान 3000 रुपये बोले 31 बोले 31 3200 रुपये बोली 3200 रुपये 3200 रुपये कोण मला ये 32 रुपये किलो 32 रुपीज पर केजी 31 रुपये 31 रुपये जान दे सदी 31 रुपये कोण माले 27 रुपये 27 सव्वा 27 सव्वा 27 जान दे सव्वा 27 नमस्कार शेतकरी राजे. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव राम खराटे. हे मुक्काम पोस्ट धोत्रे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. बर, आज काय रेट मिळाला तुमच्या कांद्याला? ही कांदा 31.5 रुपयाने गेला बघा. 31.5 रुपयानं. कसं वाटतंय सोलापूरचं मार्केट? बरं आहे की. म्हणजे इतर ठिकाणी कुठं तुम्ही कांदा आजपर्यंत विकलाय का? सोलापूरलाच विकताय. बर, तुमचं काय नाव? निलेश शहाजी पवार. बर, तुमचा विकला का? विकला की. काय रेट घ्यायला? 28 रुपये किलो. किती गोणे आणले होते? 32 गोणे. तुमचा? मधुकर बबरूवाल लांडे, हां. राहणार धोत्रे तालुका बार्शी. किती गोणे आणले होते? गोणे आणले तर 96. बर, कसा गेला? कांदा गेला 3600 रुपये. 3600 रुपये किलो. हो. 3600 रुपये मध्ये मला सांगा किती गोण्या होत्या? 3600च्या 3600 40 गोण्या. हां. बाकी म्हणजे 3000 नंबर. 2 नंबर, 1 नंबर 3600, हां. 2 नंबर 3000. 3000. चिंगळी 2200 रुपये. 2200 रुपये. फुरसुंगी माल होता. हां. म्हणजे इथं जवळ आहे का कुठं आहे? हां. म्हणजे पहिलवानच्या माल. तर एकूण या वर्षी तुमचा किती होता कांदा? एकूण होता 5 एकर होता. बरं, संपला का आहे? संपला आता. बरं, 5 एकरात किती गोण्या निघाल्या? गोण्या जरा मार्केट म्हणजे उतार कमीच पडला. साधारण एकराला 150 कट्टा पडला. हां. 5 एकरामध्ये गेलेला माल. लागण कुठल्या महिन्यातली होती? लागण बघा 15 ऑगस्टच्या पुढे एक महिन्यापर्यंत. कोणता महिना येतो ती? ऑक्टोबर मध्ये केली. ऑक्टोबरमध्ये. बरं, एकूण पेरणी केलेली होती. वाण कुठला होता? वान फुरसुंगीचा. पुन्हा फुरसुंगी म्हणतात ते का? हा, नाही हिकला आपल्या हिकाला फुरसुंगी बार्शीला. बरं, डबल पत्तीचा. यावर्षी एकूण कांद्याचा खर्च किती झाला आणि उत्पन्न किती भेटलं? उत्पन्न काय आता मार्केट असल्यामुळं थोडं उत्पन्न बरं. 5 एकरामध्ये किती झाले तुम्हाला उत्पन्न? किती रुपयाचं उत्पन्न भेटलं? साधारण 5.5 लाख रुपये झाले. खर्च वजा जाता? खर्च वजा 5.5 लाख रुपये झाले. तुमचं किती एकर होता? आमचा 2 एकर. 2 एकर. 2 एकरात किती गोण्या निघाल्या? 2 एकरात 1,600. कमी ॲव्हरेज पडाले. कुठला वाण होता तुमचा? म्हणजे पंचगंगा. बरं, यावर्षी कांद्याची शेती कशी, फायद्यात आहे का तोट्यात आहे? मार्केटमुळे बरे. म्हणजे ॲव्हरेज कमी असल्यामुळं पण भाव असल्यामुळे बरे. भाव आहे. नाहीतर तुम्ही आज 3150 रुपयानं तुमचा माल गेला. म्हणजे एकूण 3150. 1 नंबर मालाच्या किती गोण्या होत्या? 73 गोण्या. 73 गोण्या. एकूण 1 नंबरच. सगळं 1 नंबर. 2 नंबर वगैरे काय नाही? एकच निवड काय म्हणजे दुसरं? एकच कांदा काढला ना आणलं. 73 गोण्या आहेत. एकूण तुमच्याकडे किती एकर क्षेत्र आहे? आपल्याला जमीन 30 एकर आहे, पण कांदा आपला 2 एकरच होता. हां, तर 2 एकरामध्ये
किती गोण्या निघाल्या बघा आजपर्यंत मी 250 गोण्या विकल्या आजपर्यंत 2 एकरामध्ये? बरे, म्हणजे यावर्षी कांद्याची शेती कशी वाटते? यावर्षी कसं आहे, पाऊस काळ जास्त झाल्यामुळं शेतकरी तसा अडचणीतच आहे. पण ॲव्हरेज कमी भेटलंय. ॲव्हरेज कमी भेटलंय, पुन्हा खर्च जास्त आहे. पण माझ्या कांद्याचा जर विचार केला तर 20,000 रुपयाचा खत घातलाय आपण. म्हणजे तुमचं काय नाही कमी खर्चामध्ये लागण कुठल्या महिन्यात केलेली होती? ती बघा 14 ऑगस्टला पेरला होता कांदा. पेरणी केलेली आहे 14 ऑगस्टला. त्याच्या अगोदर कुठलं पीक घेतलंय का? काय नाही, 2 एकरामध्ये ते तसं ठेवलं होतं रान. कांद्यासाठी म्हणून. हा, आणि आता 17 तारखेपासून 18 तारखेपासून कांदा उपटायला चालू केला होता. सगळा खर्च कांद्याचा फक्त 20,000 आहे. 20,000 रुपयाचं खत आहे आणि ब्याचा ते खुरपायचं वेगळं. म्हणजे सर्वसाधारण किती खर्च? 51,000 खर्च झालाय. मग उत्पन्न यावर्षी किती भेटलंय? उत्पादन चांगलं आहे की उत्पादन. तरी किती पैसे झाले? 2 लाख रुपये शिल्लक राहतील खर्च वजा जाता. मग यावर्षी तुमची शेती चांगली आहे. कांद्याची फायद्याची आहे. गेल्या वर्षी केला होता का कांदा? नव्हता, पहिल्यांदाच केलाय तुम्ही कांदा. म्हणजे बार्शी भागामध्ये बरेच शेतकरी कांद्याच्या नादी असतील, पण तुम्ही एक शेतकरी आहे की पहिल्यांदा कांदा केलाय. मग आता या पुढच्या काळात तुमच्या शेतामध्ये जास्त करू आपण. यापुढे तुम्हाला म्हणजे कांद्याची चटक या वर्षीपासून लागली. तर शेतकरी बंधू हे होते बार्शी तालुक्यातील शेतकरी. आज त्यांना 30 एकर जमीन आहे, परंतु त्यांनी पहिल्यांदाच 2 एकर कांदा केला आहे आणि त्यांना यावर्षी भाव देखील भेटलेला आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त ॲव्हरेज काढण्याच्या हेतूनं त्यांनी नियोजन करणार असल्याचं सांगितलं आहे. तर तुम्हाला आज सोलापूर बाजार समितीमध्ये अत्यंत बऱ्यापैकी दर मिळाला आहे. आपण 89 मराठी न्यूज बरोबर बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. यापुढे तुमच्या कष्टाला असंच फळ मिळो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.